नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सोयाबीन पिकाची पानं पिवळी पडतायत का? झाडांची वाढ थांबली का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीन पिकात पिवळेपणा का येतो आणि त्यावर योग्य उपाय काय आहेत. मित्रांनो, सोयाबीन पिकात पिवळेपणा येण्यामागं अनेक कारणं असतात, पण सर्वात मोठं कारण म्हणजे अन्नद्रव्यांची कमतरता. विशेषतः नत्र आणि सूक्ष्म अन्नद्रव्य कमी पडली की पानं पिवळी पडायला सुरुवात होते. अनेक शेतकरी लगेच जास्त खतं टाकतात, पण त्यामुळं खर्च वाढतो आणि फायदा कमी होतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पाण्याचं चुकीचं नियोजन. शेतात जास्त पाणी साचलं तर मुळांना हवा कमी मिळते आणि त्यामुळं झाडं कमकुवत होतात. तसेच खूप दिवस पाऊस नसेल तर पिकांवर ताण येतो आणि पिवळेपणा वाढतो. आता प्रश्न येतो, उपाय काय करायचा? तर सर्वप्रथम शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. निचरा व्यवस्थित ठेवा. त्यानंतर कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करा. विशेषतः फेरस आणि झिंकयुक्त स्प्रे अनेक वेळा फायदेशीर ठरतो. तसंच पिकावर कीड किंवा रोग तर नाही ना, हेही तपासा. काही वेळा मुळकूज किंवा बुरशीमुळे ही पानं पिवळी पडतात, त्यामुळे वेळेवर निरीक्षण खूप महत्त्वाचं असतं. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वेळीच योग्य उपाय केला तर सोयाबीनचं मोठं नुकसान टाळता येतं आणि उत्पादनात चांगली वाढ होते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राला फॉलो करा.